आणि मी जवळजवळ एक 5-6 वर्षानंतर आलो असेल इथे. आणि तेव्हा येऊन शेती केली होती इथे. आता तीच आठवण झाली मला एक 6 वर्षापूर्वीची. हो ते बघा का मस्त वाऱ्यासोबत भरतं दिसतंय का. आज हे वर्षी जे राखेल त्याचं काही चुकवलं तर ते माफ करा आणि सगळ्यांना सुखात सभा इथं गावाला आहे, इथं मुंबईला आहे, जिकडे तिकडे आहे त्यांना सगळ्यांना सुखात सभा. ओके सो गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. बाय द वे, आजचा ब्लॉग सुरू करण्याआधी आजचा ब्लॉग काय असणार आहे, आजच्या ब्लॉगमध्ये काय आहे त्याआधी एक छोटंसं मनोगत व्यक्त करतो माझ्या थायलंडच्या सिरीजचं, थायलंडच्या ब्लॉगचं, थायलंडच्या जर्नीचं. खरं तर मी एक सिंगल ब्लॉगच बनवणार होतो, बट नंतर विचार केला की यार तुम्ही एवढा वेळ मला ऐकू शकणार नाही, कारण खरंच एवढं खूप काही होतं बोलण्यासारखं थायलंडच्या जर्नीबद्दल माझ्या. पण 1-2 मिनटात थोडंफार व्यक्त करतो. काही दिवसापूर्वीच मी आता थायलंडला जाऊन आलो. थायलंडची माझी ट्रिप कंप्लीट झाली आणि थायलंडचा तो एक्सपिरियन्स अमेझिंग होता. म्हणजे तिथले लोक, तिथलं कल्चर, तिथलं ॲटमॉस्फिअर, इनफॅक्ट ओव्हरऑल तिथली लाईफस्टाईल खूप भारी होती. मजा आली. आणि 5 दिवस होतो मी थायलंडमध्ये. 2 दिवस आमचे पटायामध्ये होतो आणि 2 दिवस बँकॉकमध्ये. सो 2 दिवस जे पटायामध्ये होतो माझे त्यातला म्हणजे आम्ही बँकॉकला एअरपोर्टला उतरलो. तिथून फर्स्ट आम्ही पटायाला गेलो आणि पटायामध्ये आम्ही स्टे केला होता गोल्डन बीच ऑफ पटाया, हॉटेल गोल्डन बीच ऑफ पटायाला. आणि हॉटेलचा जर रिव्ह्यू विचाराल मला तर A1 होता, 1 नंबर होता, 10/10 होता. मला तर भारी वाटलं आणि सगळ्यांनाच भारी वाटलं. आणि जेव्हा आम्ही उतरलो हॉटेलमध्ये त्या दिवशी संध्याकाळी आमचा आयटनरीतला पहिला शो होता, त्यांचा कल्चरल शो. कल्चरल शो नाही म्हणता येणार, कल्चरल शो सारखाच होता. त्याचं नाव होतं अल्काझर शो. तो आम्ही अटेंड केला, तो पाहिला, तो एक मस्त होता. आणि त्यानंतर आम्ही तिथले बीच वगैरे फिरलो, तिथे स्ट्रीट लाईफ वगैरे ती एन्जॉय केली. बीचला वगैरे गेलो होतो. म्हणजे आमच्या हॉटेलच्या समोरच्या साईडलाच बीच होता, पटाया बीच म्हणून नाव होता, तर तिथे गेलो होतो. अच्छा, थायलंडमध्ये मला एक सांगतो, तुम्ही पटायाला जाते किंवा अजून कुठेही जा तर तुमचं म्हणजे दिवसा तुम्हाला एवढं काही अनुभवण्यासारखं नाही. म्हणजे ॲक्टिव्हिटीज वगैरे करू शकता, पण ॲक्च्युअल लाईफ जी सुरू होते ती इव्हनिंगला सुरू होते 6 नंतर. म्हणजे जे काही म्हणजे आता कसं बोलू मी, तिथले पब्स, हॉटेल्स, दुकानं वगैरे जे काय आहे स्ट्रीटवरती लोक त्यांच्या पद्धतीने जे काय एन्जॉय करत असतात, तो एक म्हणजे ते त्यांचा कल्चरच असेल. खूप चांगलं होतं. ओके, आम्ही बीचवर वगैरे फिरलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या आयटनरीमध्ये दुसरा दिवस होता आमचा, बीचला जाणार होतो आम्ही, पटाया बीचवरून आम्ही तिथून पुढे जाणार होतो कोरल बीचला जाणार होतो. आणि कोरल आयसलँडला जाता आम्ही स्पीडबोटने गेलो होतो. आणि स्पीडबोटमधला माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, जो की अमेझिंग होता आणि तो देखील थायलंडमध्ये. मजा आली. अच्छा, बीचला गेलो. बीचवरती पण आम्ही तिथे खूप एन्जॉय केला आणि बीच पण एकदम क्लीन वगैरे आणि पाणी वगैरे एवढं साफसुथरं होतं की मजा आली. अरे बापरे, अच्छा समोरच बसला आहे त्यामुळे काही नाही. ओके ठीक आहे, तर मजा आली. 2 दिवस झाले पटायामध्ये. आणि तिसरा दिवस होता आमचा तिथून निघायचा. हॉटेलमधून आम्ही लॉगआउट केलं. लॉगआउट केल्यानंतर आम्ही जाणार होतो बँकॉकला. आणि बँकॉकला जाताच आमच्या आयटनरीमध्ये काही ॲक्टिव्हिटीज होत्या, काही हे पॉईंट्स होते, प्लेसेस होते, ते आम्ही जाता क्लिअर केले. त्यामध्ये एक होतं नॉंगनूच विलेज, जे की पटायामध्येच होतं. अच्छा, नॉंगनूच विलेज त्यांनी क्रिएट केलं होतं हे गाव. अच्छा, त्या गावामध्ये तुम्हाला सांगतो की बेसिकली काय गोष्टी होत्या. त्या गावामध्ये आमचा फर्स्ट शो होता, हा एलिफंट शो होता, जो की आम्ही बघितला, एक्सपिरियन्स केला. त्यांच्या कल्चर पद्धतीने त्यांनी तो बनवलेला. अँड देन त्यानंतर आम्ही एक असं म्हणजे एक अम्युजमेंट पार्क म्हणता येईल ना, डायनोसॉर वर्ल्ड म्हणता येईल. म्हणजे एक ज्युरासिक पार्क होतं. म्हणजे जे काही होतं ना त्यांनी क्रिएट केलं होतं. म्हणजे स्टॅच्यूज वगैरे, डायनोसॉर्स म्हणा की काही म्हणा, कोणत्या प्रकारचे प्राणीज वगैरे, एन्शंट पिरियडचे प्राणी त्यांनी क्रिएट केले होते, स्टॅच्यूज विथ देअर नेम प्लेट्स. आम्ही ते एक अनुभवलेलं, ते एक बघितलेलं आणि ते बघायला खूप मजा आली होती. अँड देन आणि तिथे त्यांनी क्रिएट केलेली झाडं, म्हणजे त्यांनी जी काही झाडांची लागवड वगैरे केली होती ती अप्रतिम होती. झाडं, झुडपे, वनस्पती, औषधी वनस्पती, म्हणजे एवढं काही असू शकतं आणि ॲक्च्युली होतं. आणि त्यांनी ते म्हणजे त्या विलेजमध्ये जे काही मेंटेन करून ठेवलं होतं ते एक नंबर होतं.
माइंड ब्लोइंग होतं, अमेझिंग होतं. बघायला ते मजा आली, कारण आम्हाला ते ट्रॅव्हल करता करताच बघायचं होतं बसने. तर ते आम्ही एक टेक केलं. त्यानंतर तिथून पुढे निघालो आणि आमचा सेकंड प्लेस होता टायगर पार्क, पण जो की पटायामध्येच होता. आणि तो एक म्हणजे फर्स्ट टाईम वाघाला एवढ्या जवळून पाहिलं असेल, हात लावला असेल. म्हणजे एक नाही, असे नाही ना म्हटलं तरी 15-20 वाघ होते, टायगर होते त्यांच्याकडे. तर तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता. ओके, ते झाल्यानंतर आम्ही बँकॉकमध्ये एंटर केलं आणि बँकॉकमध्ये आम्ही स्टे केला होता हॉटेल डी रमाडा. नावाप्रमाणेच अप्रतिम होतं हॉटेल, एक नंबर होतं, लक्झरियस होतं. पण एक डिसअपॉइंटमेंट होती हॉटेलबद्दल, ती मी सांगतो काय ती. पण त्याआधी बँकॉकमध्ये आम्ही 2 दिवस थांबलो. त्यातला एक दिवस होता आमचा मरीन आणि सफारी पार्क होता. मरीनमध्ये आम्ही कुठे फिरलो आम्ही, खूप प्लेसेस होते, पण त्यामध्ये आमचे ठराविक पॉईंट्स होते, आम्ही तेच केले. जसं की त्यामध्ये एलिफंट शो होता आमचा, जो की मी ऑलरेडी पाहिलेला होता पटायामध्ये, पण त्यांचा एक वेगळा होता. एलिफंट शो होता. त्यानंतर होता माकडांचा शो होता. आता मला ते शोचं नाव आठवत नाही आहे, एक सेकंड, जस्ट अ मिनिट सांगतो मी काय शोचं नाव होतं. ओरांग उटांग शो, जो की माकडांनी केला होता. माकडांच्या बेसिसवर त्यांनी क्रिएट केला होता. माकडांचा शो होता. त्यानंतर स्पाय वॉर म्हणून होता. तो एक म्हणजे काय म्हणतात, एक अमेझिंग मूवीचा थ्रिल झाला तिथे, एक्सपिरियन्स झाला. त्यानंतर तिथून निघाल्यानंतर आम्ही सफारी वर्ल्डमध्ये गेलो होतो. आणि सफारी वर्ल्ड आम्ही सगळं गाडीमध्ये बसून केलं होतं, कारण ते त्यांनी गाडीमध्ये बसूनच केलं होतं. कारण तिथे आम्ही सगळ्या प्रकारचे प्राणीज वगैरे पाहिले, म्हणजे झेब्रा, गाई, म्हशीपासून ते टायगरपर्यंत. अच्छा, टायगर मी पटायामध्ये पण पाहिले होते टायगर पार्कला, पण हे जे टायगर होते ते सगळे वाईल्ड होते. आणि जे पटायामध्ये पाहिले होते ते सगळे म्हणजे पाळीव होते, ठीक आहे, ते ट्रेंड होते. पण जे हे वाईल्ड होते ते फक्त पाहिले लांबून, आणि ते मस्त होते. आणि ते सगळे जे टायगर्स होते थायलंडमध्ये जेवढे पण टायगर्स होते ना, ते सगळे इंडियामधून इम्पोर्ट केलेले होते, म्हणजे आपलेच टायगर होते, पण ते आम्ही पाहिले थायलंडमध्ये. तर तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता. त्यानंतर सफारी वर्ल्ड झाली आमची, मरीन आणि सफारी वर्ल्ड झाली. आम्ही हॉटेलमध्ये आलो आणि त्याच इव्हनिंगला आम्ही थायलंडमध्ये गेलो होतो शॉपिंगसाठी. तर तो शॉपिंगचा पण एक वेगळा अनुभव होता, मस्त वाटलं तिथे. शॉपिंग वगैरे केली आम्ही, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी 5व्या दिवशी आम्ही हॉटेलमधून लॉगआउट केला. अच्छा, तर मी काय म्हणत होतो, हॉटेल डी रमाडाचा एक पॉईंट जो आम्हाला डिसअपॉइंटमेंट वाटला तो होता की, म्हणजे हॉटेल म्हणजे चांगलं होतं, लक्झरीज वगैरे होतं, बट वॉशरूममध्ये कमोड होतं, बट कमोडच्या बाजूला जे जेट स्प्रे असतो त्याची सुविधा नव्हती. तर ते एक आम्हाला थोडं हे वाटलं की यार, एवढं चांगलं हॉटेल पण ते असायला हवं होतं, कारण वी आर इंडियन्स ना, तर आपल्याला ते पाहिजे. विदाऊट वॉटर आपण नाही करू शकत ना, प्रोसिजर आपली ती कंप्लीट नाही होऊ शकत ना. तर तो एक डिसअपॉइंटमेंटचा भाग होता, जो की मी तुम्हाला सांगतो का, कारण जर तुम्ही जात असाल बँकॉकमध्ये हॉटेल डी रमाडाला, तर तो एक म्हणजे ती एक गोष्ट आम्हाला खटकली की यार पाहिजे होती. बट ठीक आहे, ओव्हरऑल रिव्ह्यू चांगला होता, पण ते एक डिसअपॉइंटमेंट होती. आणि ओव्हरऑल खूप चांगलं होतं. आणि माझ्या थायलंडच्या सिरीजचे मी सगळे ब्लॉग अपलोड केलेले आहेत, आणि काय जर तुम्ही पाहिले नसती तर प्लीज जा अँड वॉच इट. तुम्हाला कसं वाटलं ते मला सांगा. आणि आता आपण बोलूया आजच्या ब्लॉगबद्दल. सो आता मी आलो आहे माझ्या गावी, कोकणात, चिपळूणला. समोरच माझं घर आहे, इथे सावलीत बसलो आहे. सावली म्हणजे ऊन नाही आहे, तसं मलब आलं आहे. पाऊस पण मे बी पडेल नाही पडेल सांगू नाही शकत, कारण गडगडत आहे. अच्छा, तर मी गावाला यायचं रिझन सांगतो. राखणी आलेत, आणि राखणी हा प्रकार काय असतो तर तुम्हाला सांगतो. मला पण ॲक्च्युली तो क्लिअर नाही आहे. मी विचारतो आईला, बाई काकाला देखील विचारेन की काय आहे काय नाही, आणि तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेन. सध्या राखणी आल्या आहेत, त्यामुळे त्याच्या निमित्ताने मी गावी आलो आहे. आणि म्हटलं गावी आलोच आहे तर हा व्लॉग शूट करूया, कारण मला तेवढा कंटेंट भेटेल, आणि काय आहे ती गोष्ट काय आहे ते मला पण कळेल, त्यामुळे. आणि त्यासाठीच मी गावी आलेलो. अच्छा, इथे आई आहे आमची, आई नारळ सोडते. झाले आई नारळ सोडून? हा विचारलं. फोटो काढतोस मी सगळा. अरे त्याला काय होतंय, काय मग म्हणतील तुला ही अरे थोड्या वेळात निघू संध्याकाळी जायला. काय आलं, काय कसली तयारी? वडेची. संध्याकाळी वडे चिकन असणार संध्याकाळी. अच्छा, थोड्या वेळानंतर आम्ही जायला निघू खांबाडात. आणि ते काय आहे तो तुम्हाला बोललो ना मी की तो प्रकार काय आहे राखणी, तर तो तुम्हाला नंतर थोड्या वेळ एक्सप्लेन करेन. आता सध्या तुम्हाला बाकीचे अपडेट्स नंतरच देतो. भेटूया थोड्या वेळाने.
राखणीचा नैवेद्य तयार करते. थोडा वेळात निघू आपण. बाहेर मस्त वारं सुटलं. आता कमी झालं. मग असे काय वारं सुटलेला, ढग पण भरून आलेत. होप सगळी पाऊस पडेल. खरंच गरम होत आहे, तर पडायला पाहिजे. आणि गावी मला भेटेल तरी. मुंबईला भेटला होता पण मॉर्निंगला. येऊन जाऊन पाऊस पाहिजे ना. असं एकदा पडला 10 दिवस नाही, मग ते अजून गरम होतं. असं ढगांकडे बघून का मस्त वाटतं की पाऊस पडणार आहे आणि खरंच पडू दे पाऊस. हां, तर मी काय म्हणत होतो, आता आपण जाऊया खांबाडात आपल्या हे नैवेद्य द्यायला राखणीचा. ती सगळी चिटुकली पोरं, त्यात मी मोठा. का मस्त वातावरण झालंय. अच्छा, आम्ही सगळे निघालोय. आता कोण कोण आहे तुम्हाला सांगतो. भाई काका, सरू, चिऊ, सानिका आणि साधना. साधना का ओके गाईस, एक सांगायला विसरलो मी. हा जो राखणीचा नैवेद्य देतात तो शेतात देतात. आणि शेत आहे आमचं खांबाडात. आणि खांबाडात इथे येईपर्यंत एक छोटंसं जंगल नाही म्हणता येणार, एक छोटंसं रान लागतं. फक्त थोडंसं रस्ता आणि थोडंसं एक मधी पॅच आहे. तर थोडंसं रान क्रॉस करून इथपर्यंत यायचं. मग प्रॉपर तुम्ही एक असं रानातच म्हणाल. ही आहे सगळी शेती. अजून पाऊस पडला नाही, शेती सुरू झाली नाही आहे. आणि इथे नैवेद्य देणार आहोत आपण. अच्छा, इथे आमचीच शेती आहे इथे, ही या साईडला. आणि मी जवळजवळ एक 5-6 वर्षानंतर आलो असेल इथे. कारण जेव्हा कोविड लागला होता तेव्हा मुंबईला सगळं ऑलमोस्ट सगळं बंद होतं. त्यामुळे काही करण्यासारखं नव्हतं आणि म्हणूनच गावी आलो होतो त्या कालावधीत, ड्युरिंग दॅट पिरियड. आणि तेव्हा येऊन शेती केली होती इथे. आता तीच आठवण झाली मला एक 6 वर्षापूर्वीची. मस्त आहे. का मस्त वारा सुटला. तुम्हाला ऐकू येत असेल वाऱ्याचा आवाज. मस्त. इथे नैवेद्याची तयारी करतात आहे. वारा आला. आमची सरू आणि चिऊ. अरे काही जण तिकडे आंबे गोळा करतात आहे. अजून हाऊस भरली नाही वाटतं त्यांची. दाखवू दे काय करताय. काय हाऊस झाली ना अजून आंब्याची. किती आंबे पडले. चांगले काढा. पाऊस पडलेला. अच्छा, पाऊस पडलेला आंबा असतो तो युजली खराब झालेला असतो, त्यामुळे तो बघून खावा लागतो. शक्यतो तो चांगला नसतोच. आणि पाऊस तसा पडला नाही आहे. काढले का, भेटले का चांगले. साधनाने काढलेले आहेत बऱ्यापैकी. ठीक आहे, आंबे पण बघायला भेटले यावर्षी गावाला येऊन. बघ. अच्छा, अच्छा. एकत्र करायला लागतं ते सगळीकडे घ्यायला ठेवायचं. अच्छा. आणि हे अंडे ठेवून खाली झाडाच्या मुद्दात नेऊन ठेवायचं. अच्छा. शेतवाल्याला पेटवली काय अगरबत्ती. हे पिशवी जरा आंब्याला. हा नैवेद्याचा डबा. किती फुलं आहेत तुम्ही पेटू शकता. बायका का नैवेद्य मांडतोय. किती पानं असतात. 7.
ओके गाईज, नैवेद्य देऊन आमचं झालेलं आहे आणि आम्ही जरा पुढे आलेलो आहोत. म्हणजे आमचं शेत आहे हे, जे एवढं काही पाहता ना तुम्ही, ही सगळी आमची शेत आहे. मी जे उभे आहे ना ते देखील हे आमचं शेत आहे घरातलं. आणि आम्ही इथे आलेलो आंब्याखाली. आंबे पडलेले आहेत की नाही ते पाहायला सगळेच इथे आलेलो. 2 आंबे तरी भेटले आहेत, चांगले आहेत. भेटले दर ठीक आहे, पिशवी भरली, एवढे आंबे भेटले. चला निघूया. अच्छा, शेतात आहे ना दाढ आहे, ती दाढ बघा का मस्त वारं बरोबर लहरते. दिसते का माहीत नाही कॅमेऱ्यातून, म्हणा लांबून मस्त दिसते ते. अशी ते गवत आहे ना असं वाऱ्यासोबत बहरताना, म्हणजे हलताना. करवंद आंबे बघितले, आता करवंद बघूया. आलं तर ते पण बघून घ्यायचं. भाई काय करवंद दाखवत आहे. पुढे हो ते बघा का मस्त वाऱ्यासोबत भरते, दिसते का. इथे करवंद आहेत, पण ही जरा आहेत नाही काय, थोडी काळी पडलेत. ही बा दिसली का, ही बघ बघ, एक भेटलं मला. गोड आहेत गोड आहेत गोड आहेत मस्त. आंबे झाले, करवंद झाली, अजून काय राहिलं सरू. काटा रुतला. रानात केअरफुली चालायला लागतं. चल खाली जाता. आता ही रिकामी आहे म्हणून ठीक आहे. तर पाऊस पडेल, हे भरेल. हे खाली करवंद पडलेत, हां पावसामुळे पडलेत. ही बघ दाखव. अच्छा आहेत करवंद आहेत अजून, खूप वरती आहेत. हात नाही पोचणार अशी आहेत, आणि ती खाली पडली तर ती खराब होणार. पण ठीक आहे, खाल्लं आपण 1-2. हा नदीतला एक्सपिरियन्स. आहेत जांभळं पण बघायला भेटली. झालं राखणीचा शेतातला नैवेद्य देऊन झाला. आता घराच्या अवतीभोवती पण राखणीचा नैवेद्य द्यायला लागतो, तो आपण संध्याकाळी देणार आहोत. एक सेकंड, एक तुम्हाला काहीतरी दाखवतो. ही रांगोळी तुम्ही ओळखता का. ऑफकोर्स ओळखणार. ही काढली होती आम्ही शिमग्याच्या वेळेला, जेव्हा आमच्या घरी पालखी येणार होती तेव्हा. अजूनपर्यंत तशीच आहे. म्हणजे तितकासा पाऊस लागला नाही आहे अजून, पाऊस लागल्यावरती जाईल. अजून पण उठून दिसते. आपण पण घरी आलो आहे. संध्याकाळी घराच्या भोवती राखणीचा नैवेद्य देऊ. आता जेवूया आणि संध्याकाळची तयारी करूया. पुढचे अपडेट्स संध्याकाळी. चला बाय. सो गुड इव्हनिंग एव्हरीवन. आता आपण घराच्या अवतीभोवती. ओ काय ग, थांब ना, मी इथे जातो आहे. चला नैवेद्य देऊया. पाणी आलंय, पाणी भरतात. सो गाईज, हां मी काय म्हणणार होतो, हां संध्याकाळ झाले. आता संध्याकाळी घराच्या अवतीभोवती आपण राखणीचा नैवेद्य देणार आहोत. दोन राखणीचे नैवेद्य हे घराच्या मागे दिले जातात, ते आत्ताच देऊन झालेत. आणि काकी काय सकाळी आलं नाही, जायचं. आणि 2 नैवेद्य इकडे मागे दिले जातात, ते पण कुठे चाललं आहे. हे घर आहे
इथून थोडं रिस्की आहे. ठीक आहे, बांधावरून चाललं आणि एक नैवेद्य राखणीचा इथे दिला जातो. मला माहीत नाही पण मी जाणून घेतोय, कारण इन केस फ्युचरमध्ये मलाच करायचं आहे सगळं. घराच्या बाजूची एक राखण देऊन झाली. साईडने चाललंय. गाईस, आता आलो आपण आपल्या मोठ्या घरी, तुम्हाला माहितीच आहे. आणि इकडे 2-3 आई काय म्हणता? हो बरं, तुम्ही कशा आहात? हो हवं ना. हो बस येते काका. पहिले माणूस बायान तो आज हे वर्षी राखण देतो काय चुका होतात ते माफ करा. आणि सगळ्यांना सुखात सभा इथं गावाला आहे, इथे मुंबईला आहे, जिकडे तिकडे आहेत ना सगळ्यांना सुखात सभा. होतं आपल्या मोठ्या घरातले दिवारे. बाहेर जाऊया. मस्त शेत नांगरून ठेवलंय. पुढे जाऊया आपण नदीवरती. कुठे जातो आता? कुठे जाता? नदीजवळ. तिथे पण असतं. किती? 2 ना. गाईस, हा आहे आपला हायवे, मुंबई गोवा हायवे. त्या साईडला आहे माळरान, होळीचा माळ. आणि इथे आहोत आम्ही. चपला काढूया. ऑलराईट गाईज, संध्याकाळ झाली, सांजावलं आहे आणि राखण देऊन झाले आहेत. म्हणजे राखणीचे जेवढे पण काही आमचे नैवेद्य असतात ते सगळे देऊन झाले. सकाळी एक झाला खांबाडात, त्यानंतर आमच्या घराच्या अवतीभोवती 3 असतात ते देऊन झाले. आणि मोठ्या घरी 3 असतात, म्हणजे मोठ्या घराच्या आजूबाजूला 3 असतात, ते सगळे देऊन झालं. आत्ता घरी आलं आहे, मस्त वाटतंय. राहू दादा दिसला ना सकाळी आलं. हां अच्छा, गाडी घेऊनच गेला असेल ना, गाडी दिसली ना, मग म्हटलं चला घरी आलो आहे. आत्ता संध्याकाळच्या जेवणाची तयारी. ती एक म्हणजे वडे, कोंबडी वडे झाली काय? चला जेवणाची तयारी होऊया. कुठपर्यंत झाले, कसं काय. सो हे एव्हरीवन, राखणी देऊन झाल्या आहेत, सगळं झालं आहे. आणि आत्ताच आम्हा सगळ्यांची जेवणं पण झाली आहेत. आणि जेवणात कोंबडी वड्याचा बेत होता. मस्त दाबून कोंबडी वडे खाल्ले आहेत. आणि आता अंगणात बसलो होतो थोडा वेळ, मस्त चांदणं पडलं आहे, खुर्ची टाकून मस्त निवांत बसलेलो. तर लिटरली तिथे मला झोप लागलेली. बट एनिवेज बरं वाटत होतं. आता थोडा वेळ लाईट पण गेली होती, ते आता मगाशी आले. आणि आता सगळे झोपायला गेलेत. मगाशी गप्पा गोष्टी आमच्या चालू होत्या.
बरं वाटलं. 2 दिवस का होईना इकडे आलं की जरा एक मनाला शांती भेटते. आणि आता झोपायची तयारी चालू आहे. बाकी सगळे गेले झोपायला. मी आतल्या रूममध्ये टाकले अंथरूण वगैरे. सो मी इथे झोपणार आहे आता. आणि हा ब्लॉग देखील मी आता इथेच एंड करतो. आणि बाय द वे हा तुम्हाला माझ्या गावच्या राखणीचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सो आत्तापुरती गुड नाईट. चलो बाय.